नमस्कार मित्रांनो. खूप साऱ्या लोकांचे मला कमेंट्स येत होत्या की कोर्ट केस नेमकी कशावर आहे? तसेच नक्की आता अडचणीत कोण येणार आहे? ई-डब्ल्यू-एस अडचणीत येणार आहे की एल-आय-जी अडचणीत येणार आहे? तसेच आता जे 29 मार्चला काही लोकांना पेमेंट करण्यासाठी डेट होती, तसेच आता 8 एप्रिलसुद्धा काही लोकांना आहे. तशा खूप सारे डेट्स प्रत्येकाला आहेत पेमेंट करण्यासाठी. तर मग हे हप्ते आम्ही भरावे की न भरावे? असे असंख्य प्रश्न हे लोकांच्या मनामध्ये आहेत. तर त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपण सिडकोची माहिती देणारे तसेच अपडेट देणारे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की मसुदा यादी ही जाहीर झालेली आहे आणि ती कशी चेक करायची आहे, कशी डाउनलोड करायची याची संपूर्ण माहिती आपण अपलोड केलेली आहे. तसेच सिडकोचे नवनवीन व्हिडिओज तसेच खूप सारे माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. जसं की आपल्याला माहीत आहे की 25 मार्च 2026 रोजी सिडकोच्या लॉटरी संदर्भात बॉम्बे हायकोर्टमध्ये सुनावणी करण्यात आली आणि जेव्हापासून ही सुनावणी झाली आहे तेव्हापासून वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि त्यामुळे आपले जे सिडको ग्राहक आहेत ते पूर्णपणे संभ्रमात पडलेले आहेत आणि खूप सारे प्रश्न हे त्यांच्यासमोर उभे राहिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ही कोर्ट केस काय आहे आणि त्याचं सुनावणी काय झाली याबद्दल स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती घेणार आहे आणि त्याचा फटका कोणाला बसणार आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या न्यूज आलेल्या आहेत, त्यामधलीच ही एक आहे. सिडको लॉटरी मर्सिडीजमधून येणाऱ्यांना गरिबांचे घर, सिडकोच्या अजब नियमावर हायकोर्टाचा चाबूक, 26,000 घरं. यानंतर 5 दिवसापूर्वीच लोकसत्ताला एक न्यूज होती. परवडणाऱ्या घरांप्रकरणी सिडकोला न्यायालयाचा तडाखा, ऑक्टोबर 2024मधील 26,000 घरांच्या वाटपाला स्थगिती. यानंतर lawfultalks.net या वेबसाईटवर मर्सिडीज वर्सेस बायसिकल, बॉम्बे हायकोर्ट स्लॅम सिडको ओव्हर मोकरी ऑफ द पुअर्स अशा प्रकारे न्यूजही देण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्र टाइम्सकडून सिडको लॉटरी स्टे, मुंबई हायकोर्टाचा सिडकोला दणका, PMAY योजनेत गरिबांची चेष्टा, 26,000 घरांच्या सोडतीला स्थगिती अशी न्यूजही देण्यात आली होती. यानंतर livelawz.in यामध्ये असं आलं होतं की हाऊ कॅन वन अर्निंग अबोव ₹6 lakhs ॲन्युअली बी लो इन्कम ग्रुप, बॉम्बे हायकोर्ट क्वेश्चन सिडको स्टे PMAY फ्लॅट अलॉटमेंट्स. यानंतर हिंदुस्तान टाइम्सला इन्वोकिंग आंबेडकर, हायकोर्ट स्टेज अलॉटमेंट ऑफ सिडको फ्लॅट्स टू रिच ॲप्लिकंट्स अशी न्यूजही देण्यात आली होती. यानंतर NDTV मराठीला सिडको लॉटरी मर्सिडीजमधून येणाऱ्याला गरिबांचे घर, सिडकोच्या अजब नियमावर हायकोर्टाचा चाबूक, 26,000 घरं अशी न्यूजही देण्यात आली होती. आणि मुंबई लाईव्ह या वेबसाईटवर मुंबई हायकोर्ट स्टेज सिडको हाऊसिंग लॉटरी ओव्हर प्राइसिंग कन्सर्न्स अशी न्यूजही देण्यात आली होती. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या न्यूज देण्यात आल्या होत्या. आता आपण पाहूया स्टेप बाय स्टेप नक्की हा मॅटर काय आहे तो आता पाहूया. तर हे नक्की प्रकरण काय आहे कोर्ट केसचं? तर नवी मुंबईमधील वाशी ट्रक टर्मिनस, खारघर, तळोजे या ठिकाणी सिडकोने ऑक्टोबर 2024मध्ये LIG आणि EWS घाटासाठी जवळपास 26,000 घरांची सोडत काढली होती. आपल्याला माहीत आहे की वाशी ट्रक टर्मिनस तसेच खारघर, तळोजा, त्याच्यानंतर बामणडोंगरी आहे, खारकोपर आहे, त्यानंतर पनवेल आहे, अशा खूप साऱ्या ठिकाणी टोटल 26,000 घरांची सोडती काढली होती. तर त्या सोडतीनंतर सिडकोकडून घरांच्या किमती उघड करण्यात आल्या. जसं की आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण ॲप्लिकेशन करत होतो त्यावेळी सिडकोकडून काही किमती सांगितल्या नव्हत्या, परंतु अचानक त्यांनी ज्यावेळी आपल्याला घरं सोडत लागायची वेळ येईल त्यावेळी आपल्याला त्यांनी घरांच्या किमती जाहीर केल्या. मग त्यानुसार 34 लाख रुपयांच्या घरांची किंमत 74 लाख रुपये जाहीर करण्यात आली. म्हणजे त्यावेळी कोणीतरी माहितीचा अधिकार टाकलेला आणि त्याच्यानुसार त्यांनी सिडकोकडून जी माहिती देण्यात आली त्याच्यामुळे त्यांनी दाखवलं की एक फ्लॅट बनवण्यासाठी 34 लाख रुपये हा अंदाजित खर्च येतो आणि त्यासाठी सिडकोकडून आता 74 लाख रुपये मागण्यात आले आहेत. तर त्यावर प्रश्न उपस्थित करून सुमित साठे यांच्यासह 28 जणांनी याचिका करून माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत LIG व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील EWS सदनिकांसाठी आकारल्या गेलेल्या अवाजवी किमतींना आव्हान त्यांनी दिलं होतं. म्हणजे सुमित साठे यांचे 28 जण आहेत यांनी मिळून ही याचिका दाखल केली होती आणि ही जी अमाऊंट जी त्यांनी दिली होती सिडकोने प्रत्येक घराची याच्यासाठी त्यांनी आव्हान हे हायकोर्टामध्ये दिलं होतं. म्हणजेच हे प्रकरण जे सुरुवात झालेले आहे ते सिडकोच्या ज्या वाढीव किमती होत्या पहिल्या त्या वाढीव किमतींमुळं हा खरा मॅटर हा चालू झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर 25 मार्च 2026 रोजी म्हणजेच बुधवारी जी सुनावणी झाली त्यावेळी काय झालं ते आता आपण समजून घेऊया. तर 2 वर्षापूर्वी माझ्या पसंतीचे सिडको घर या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गट म्हणजेच LIG व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील EWS सदनिकांसाठी 74 लाख रुपये आकारण्याच्या सिडकोच्या निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाने बुधवारी आश्चर्य व्यक्त केले. म्हणजे ज्या अमाऊंट सांगण्यात आल्यात म्हणजे 74 लाख रुपये जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळी उच्च न्यायालयाने सुद्धा या किमतीवरती आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. तसेच
सिडकोची ही परवडणाऱ्या घरांची योजना गरिबांसाठी नसून आर्थिकदृष्ट्या सक्षम गटाला गुंतवणुकीचा मार्ग तयार करून देण्याचा प्रकार असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. त्याचवेळी सिडकोची ही योजना मनमानी असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सदनिका वाटपाला स्थगिती दिली. म्हणजेच सिडको आणि म्हाडा ही जी घरं बनवतात त्याचा मेन उद्देश असतो की जे गरीब लोक आहेत त्यांना या शहरामध्ये घरं मिळावी. परंतु हा जो LIGसाठी जी घरं निर्माण करून दिलेली आहेत किंवा ही जी योजना जी चालू आहे तर यामध्ये न्यायालयाला कुठेतरी वाटतंय की हा एक सक्षम गटाला गुंतवणुकीचा मार्ग तयार करून देण्यासारखं झालेलं आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी LIG टाईपची लोक हे घर घेत आहेत असा यातून कुठेतरी त्यांना बोध होतोय. तर सदनिका वाटपाला स्थगिती दिली ह्या सेंटेन्सला आपण डिटेलमध्ये मागं बघूया की EWSसाठी स्थगिती आहे का LIGसाठी ते आपण नंतर पाहूया. तसेच यानंतर सिडकोने मर्सिडीज कार मालक आणि सायकल मालक यांच्यात एक प्रकारची स्पर्धा निर्माण केली. एवढेच नव्हे तर सिडकोने वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना अल्प उत्पन्न गटाअंतर्गत घरासाठी अर्ज करण्याची परवानगी देऊन गरिबांची चेष्टा केल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने नोंदवले. अतिशय गरीब व्यक्तींसाठी असलेल्या या सदनिका श्रीमंतांना उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे उद्दिष्ट असल्याचे यातून दिसत असल्याची टीकाही न्यायालयाने सदनिका वाटपाला स्थगिती देताना केली. म्हणजेच न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांचं असं निदर्शनास आलं की कुठंतरी श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण करून ही घरं श्रीमंतांना देण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्यांच्या निदर्शनात आलं. तसेच सिडकोने अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी सोडतीद्वारे अर्ज करण्याची परवानगी देताना अर्जदाराकडे नवी मुंबईत स्वतःचे पक्के घर नसावे अशी अट ठेवल्याबाबतही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. म्हणजेच सर्वसाधारण व्यक्तीचं समजा आतमध्ये मुंबईमध्ये जर घर असेल आणि जर नवी मुंबईत जर त्याचं घर नसेल तर त्यालाही अर्ज करण्यासाठी अलाउड केला आहे याबद्दल सुद्धा त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांनाही या अल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती त्याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. यानंतर त्याचप्रमाणे वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीचा समावेश अल्प उत्पन्न गटात कसा केला जाऊ शकतो या तर्कानुसार मुंबईत आलिशान घर असलेली परंतु नवी मुंबईत स्वतःचे पक्के घर नसलेली कोणतीही व्यक्ती या योजनेअंतर्गत सदनिकासाठी अर्ज करू शकते. आत्ताच मी हे उदाहरण तुम्हाला सांगितलं. तुम्ही वार्षिक 6 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला तासाला 6 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा करण्यास भाग पाडत आहात असंही न्यायालयाने तर म्हणलेलं आहे. म्हणजेच ओव्हरऑल पाहता त्यांना वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याला LIGमध्ये कसा घेतला असा त्यांचा एक मोठा प्रश्नचिन्ह होता. तसेच पुढे न्यायालयानं म्हणलेलं आहे की मर्सिडीजमधून येणारी एखादी व्यक्ती नवी मुंबईत माझे स्वतःचे पक्के घर नाही असे सांगून अल्प उत्पन्न गटाअंतर्गत अर्ज करेल आणि सोडतीमुळे तिला सदनिका मिळेल. दुसरीकडे कदाचित सायकलवरून येणारी एखादी खरोखरच गरजू व्यक्ती केवळ सोडतीमुळे सदनिकेपासून वंचित राहील. तुम्ही या दोन पूर्णपणे भिन्न गटांना एकमेकांशी स्पर्धा करण्यास भाग पाडत आहात. ही गरिबांची चेष्टा नाही का अशी प्रश्नाची सरबत्तीही न्यायालयाने केली. तर आपण पाहू शकतो अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते न्यायालयाने तिथं उपस्थित केले होते. आत्ता आपण पाहिलं की जे बॉम्बे हायकोर्टामध्ये सिडकोच्या लॉटरी संदर्भात नक्की काय चर्चा झाली आणि कोणते प्रश्न उपस्थित केले. आता आपण पाहणार आहोत की ही जी स्थगिती आलेली आहे ती नक्की EWS कॅटेगरीसाठी आहे की LIG कॅटेगरीसाठी आहे आणि जर स्थगिती आली असेल तर ते जे हप्ते आहेत किंवा जे पेमेंट आहे ते करायचं की नाही करायचं यावर आता आपण चर्चा करणार आहोत. तर आता ही आजच्याच मला वाटतं न्यूजपेपरमध्ये आहे. सिडकोच्या 26,000 घरांवर सरसकट स्थगिती नाही, फक्त LIG गटावरच अंतरिम आदेश, सिडकोचे स्पष्टीकरण. म्हणजे आपलं माहिती होतं की जे सिडकोची जी कोर्ट केस जी करण्यात आली त्याचा मेन हेतू होता की घरांची किंमत कमी करणं. परंतु तो आता केस कुठंतरी ही LIG आणि EWS या गटावरती जाऊन थांबलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की जी सर्व लोक जे संभ्रमात होते की आता सर्व जे वाटप आहे म्हणजे पजेशन आहे ते थांबणार की काय, तर सर्वांना घाबरायची गरज नाही. यामध्ये फक्त आणि फक्त ज्या लोकांनी LIGमध्ये ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या लोकांसाठी फक्त हे काही दिवसांसाठी स्टे आलेला आहे. तर इथे काय म्हणतात ते पाहूया. सिडकोच्या 26,000 घरांच्या सोडतीवर सरसकट स्थगिती नसून मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश केवळ अल्प उत्पन्न गटातील LIG घरांसाठीच लागू आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील EWS घरांची वाटप प्रक्रिया आणि हप्ते भरण्याची मुदत पूर्ववत सुरू राहणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. म्हणजे इथं फक्त आणि फक्त LIGवर स्टे आलेला आहे, EWSवर स्टे आलेला नाही. EWSची प्रोसेस आहे त्याच स्पीडनं चालणार आहे, त्याच प्रकारे चालणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही. फक्त LIGसाठी जो आहे तो स्टे आलेला आहे. त्यासाठी सुद्धा सिडकोकडून त्यांनी 10 जूनपर्यंत माहिती मागवलेली आहे आणि 25 जूनला
पुढली सुनावणीही देण्यात आलेली आहे. तर तोपर्यंत LIG वाल्यांना वेट करावं लागणार आहे नक्कीच. पुढे पाहूया. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सिडकोच्या 26,000 घरांच्या सोडतीबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. न्यायालयाने सर्व घरांच्या वाटपावर स्थगिती दिलेली नसून केवळ अल्प उत्पन्न गटातील LIG घरांच्या प्रक्रियेवरच अंतरिम स्थगिती लागू असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. यानंतर पुढे पाहूया. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोच्या घरवाटप प्रक्रियेवर स्थगिती दिल्याची बातमी प्रसारमाध्यमांत झळकल्यानंतर लाभार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. विशेषतः अत्यल्प उत्पन्न गटातील म्हणजेच EWS गटातील लाभार्थी संभ्रमात होते. LIG गटातील लाभार्थ्यांना घराचा दुसरा हप्ता भरावा की नाही याबद्दल सिडकोकडे विचारणा होत आहे. राज्य सरकारने ऑक्टोबर 2024च्या योजनेतील घरांच्या किमती 10% कमी केल्याची घोषणा डिसेंबर 2025 मध्ये केली. त्यानंतर न्यायालयाने LIG घरांच्या वाटपाबाबत निर्बंध जाहीर केल्यामुळे या घरांच्या किमती अजून कमी करण्याविषयी लाभार्थ्यांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. तर या पार्श्वभूमीवर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल यांनी शनिवारी स्पष्ट केले की न्यायालयाने फक्त LIG गटातील घरवाटप प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. EWS गटातील घरांच्या वाटपावर कोणतीही स्थगिती नाही. त्यामुळे या गटातील लाभार्थी त्यांच्या घराची प्रक्रिया सुरू राहील. तसेच काहींची हप्ते भरण्याची मुदत असल्यास तीही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे आता ही माहिती ही सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल यांनी दिलेली आहे. म्हणजे नक्कीच LIGवर स्थगिती राहणारच आहे आणि EWSवर स्थगितीही नाही राहणार हे फायनल झालेलं आहे. म्हणजे आता जे सिडको अर्जदार आहेत त्यांच्यामध्ये याबद्दल संभ्रम हा निर्माण नाही झाला पाहिजे हे फायनल झालेलं आहे. आता यानंतर आपण पाहू शकता न्यायालयाचा आदेश काय आहे ते आता आपण पाहूया. खंडपीठाने योजनेतील 6 लाख रुपयाहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या त्यांचे देशात कुठेही पक्के घर आहे किंवा नाही याची पर्वा न करता सदनिका वाटपास स्थगिती दिली. याशिवाय LIG आणि EWS गटातील लाभार्थ्यांची सदनिकेचे 45 लाख रुपयेच भरावे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय उर्वरित रक्कम भरण्यात येऊ नये असेही स्पष्ट केले. 6 लाख रुपयाहून कमी उत्पन्न असलेल्या मात्र देशात कुठेही पक्के घर असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही नसल्याचेही न्यायालयाने यावेळी प्रामुख्याने बजावले. म्हणजे आपण पाहू शकता की LIG कॅटेगरीच्या घरांना सरसकट त्यांनी स्थगिती दिलेली आहे. त्यानंतर LIG असेल किंवा EWS असेल तर त्या लाभार्थ्यांनी 45 लाखापर्यंत तुम्ही रक्कम भरू शकता. 45 लाखाच्या पुढे भरायची नाही आहे सध्या तरी. जोपर्यंत कोर्टाचा निर्णय काही येत नाही तोपर्यंत किंवा कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय ती तुम्ही रक्कम भरू शकत नाही. आणि त्याच्यानंतर जे EWS वाले आहेत ज्यांची इन्कम ही 6 लाखापेक्षा कमी आहे त्यांचं जर पूर्ण देशात जर कुठेही घर असेल तर त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. त्यांना हे घर मिळणार नाही हेही न्यायालयानं क्लिअर केलेलं आहे. तर न्यायालयाचा अंतिम आदेश असा आहे की उच्च न्यायालयाने बुधवारी सिडकोला स्पष्ट आदेश दिले आहेत की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कोणालाही या योजनेतील घरांचे वाटप करू नये. म्हणजे स्थगिती आलेली आहे पूर्णपणे. जर अशा लाभार्थ्यांना आधीच वितरणपत्रे पाठवली असतील तर त्यांना घराचा ताबा देऊ नका. ही स्थगिती माझे पसंतीचे सिडकोचे घर या ऑक्टोबर 2024 मधील सोडतीसाठी लागू असेल. न्यायालयाने सिडको आणि राज्य सरकारला 10 जूनपर्यंत आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले असून पुढील सुनवाई 25 जून 2026 रोजी होणार आहे. म्हणजे उच्च न्यायालयाचा अंतिम आदेश हा आहे की LIG कॅटेगरीच्या लोकांना घराचा ताबा सध्या तरी द्यायचा नाही. EWSचा ताबा हा देऊ शकता. तसेच ही जी स्थगिती आहे ती फक्त ऑक्टोबर 2024 मधील सोडतीसाठी ही लागू राहणार आहे. आणि याबद्दल न्यायालयानं सिडको आणि राज्य सरकारकडून 10 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र मागितलेलं आहे आणि त्याच्यानंतर 25 जून रोजी याबद्दल सुनवाई पुन्हा एकदा होणार आहे. तर आता आपल्याला 25 जूनपर्यंत LIG कॅटेगरीच्या लोकांना हा स्टे आहे. त्यामुळं त्यांना दुसरा कोणताही पर्याय नाही थांबण्याशिवाय. त्याच्यानंतर आता आपण पुढला पॉईंट बघणार आहे की आता LIG वाल्यांनी पेमेंट करायचं की नाही करायचं, EWS वाल्यांनी पेमेंट करायचं की नाही करायचं. तर EWS वाल्यांनी क्लिअर आहे पिक्चर पूर्ण. त्यांनी पेमेंट करायला काहीच हरकत नाही. पण 45 लाखापर्यंतच त्यांनी पेमेंट करायचं आहे. जर तुमच्या घराची अमाऊंट जर 50-45 लाखाच्या वरती असली तर तुम्हाला 45 लाखापर्यंतच पेमेंट करून थांबायचं आहे. आणि जी LIG कॅटेगरीची लोकं आहेत त्या लोकांना सुद्धा 45 लाखापर्यंत पेमेंट हे करायचंच आहे. 45 लाख झाले की त्याच्यानंतर थांबायचं आहे. आता काही लोकांची डेट ही पुढल्या महिन्यात असेल किंवा या महिन्यात असेल तर त्यांना मी एकच सजेशन देऊ शकतो की आत्तापर्यंत सिडकोकडून अशी काही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे जर समजा तुमची जर डेट 15 एप्रिल असेल तर तुम्ही 14 एप्रिलपर्यंत सिडकोकडून काही अपडेट येते की नाही याची वाट पहा. आणि जर 14 एप्रिलपर्यंत काहीच अपडेट नाही आली तर 15 तारखेला तुम्ही पेमेंट करून द्या. तसेच कोणाची 30 तारीख असू शकते, कोणाची 10 एप्रिल असेल, कोणाची 20 एप्रिल असेल. तर प्रत्येकाने हाच फॉर्म्युला वापरायचा आहे की समजा 10 एप्रिल असेल
तर 9 एप्रिलपर्यंत सिडकोकडून काही अपडेट येते की नाही त्याची वाट पहा. जर अपडेट आली तर ठीक आहे, जर नाही आली तर 10 तारखेला पेमेंट करून टाका. कारण का सिडकोकडून अशी कोणतीही अधिकृत अजून माहिती आलेली नाही. त्यामुळं जर तुमचं जर पेमेंट जर डिले झालं, जर तुम्ही 10 तारखेला जर पेमेंट नाही केलं किंवा तुमच्या पर्टिक्युलर डेटला जर पेमेंट नाही केलं, तर त्याच्यावरती तुम्हाला डिले पेमेंट चार्जेस हे भरावेच लागतील आणि त्यावेळी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. जर तुम्हाला वाटत असेल की सिडकोचं काही कोर्ट केसचा मॅटर आहे किंवा अजून काही आहे म्हणून मग आम्ही पेमेंट केलं नाही, तर याला कोणी तुम्हाला एक्सक्यूज देणार नाही. तुम्हाला डिले पेमेंट चार्जेस करावे लागतील. त्यामुळे जी डेट दिलेली आहे तोपर्यंत वाट पहा. सिडकोकडून काही माहिती आली तर ठीक आहे आणि जर काही अपडेट जर नाही आली तर सरळ सरळ तुम्ही पेमेंट करून टाका. दुसरा कोणताही ऑप्शन नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे बॉम्बे हायकोर्टमध्ये नक्की सिडकोच्या लॉटरीवरती काय विषय झाला, त्याच्यानंतर कोणते प्रश्न उभे करण्यात आले, त्यांनी अंतिम आदेश काय दिला, त्याच्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न होता की जी स्थगिती आहे ती EWS आहे का LIGला आहे, तर त्याचंही उत्तर आपल्याला मिळालं की ही जी स्थगिती आहे ती फक्त आणि फक्त LIGसाठी आहे. त्याच्यानंतर पेमेंट करायचं की नाही करायचं याबद्दल सुद्धा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे ही सिडको लॉटरीची कोर्ट केसबद्दल आज आपण माहिती पूर्णपणे पाहिलेली आहे. पुन्हा एकदा जर तुम्ही चॅनलवर प्रथमतः आला असाल, तसेच जर सिडकोचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील, नवीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.